गोपाल, हे काय बोलतोयस तू? हे बघ, असं करू नकोस रे माझ्या लेकरा. तुला माणसांची जी बी काही सेवा करायची आहे ना ती समधी कर. मी कुठे नाही म्हणते, पण संध्याकाळी तरी आपल्या घरला ये. हे बघ, मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय. आई, मला तुझं प्रेम कळतंय, पण तुझ्या प्रेमापेक्षा ईश्वरानं जी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे ती खूप मोठी आहे आणि मला ती समर्थपणे पेलायची आहे. मला भगवंताची सेवा करायची, माझ्या भक्तांची सेवा करायची आहे. त्यामुळे इथून पुढे मी आश्रमातच राहीन, तिथेच झोपीन. आता इथून पुढे आश्रम हेच माझं घरच आहे. तुम्ही आश्रमात राहणार, मी कुठं राहायचं? बायको आहे तुमची, मी नाही तुम्हाला सोडून राहू शकत. ते काय नाही, मी एक काम करते, मी पण तुमच्यासोबत आश्रमात येते. लालेजी, आश्रमात येण्यासाठी समर्पण लागतं, जे तुम्ही नाही करू शकत. मी परमार्थ निवडलाय, तुम्ही संसार निवडलाय, त्यामुळे तुम्ही इथेच थांबा. घर सांभाळा, संसार सांभाळा. हा, हे असलं काहीतरी बोलू ना, स्वतःची सुटका करून घेऊ नका. मी तुमच्यासाठी, आपल्या संसारासाठी किती काय काय केलंय तुम्ही विसरलात. मी एवढं सगळं करू शकते, तर मग हे समर्पण का नाही करू शकत? मी करू शकते आत्या. मी जाऊ शकते आश्रमात राहायला तुमच्यासोबत. गोपाळ, ऐक की. लालेजी, तुम्हाला समर्पण या शब्दाचा अर्थ नीट कळला नसावा. हे पहा, तुम्ही जे माझ्यावर करताय किंवा केलं त्याला प्रेम म्हणतात. त्यासाठी मी मनापासून आभारी आहे तुमचा. पण मी आता तुमचा नाही आहे, देवाचा आहे, माझ्या भक्तांचा आहे. मला त्यांची सेवा करायची आहे, त्यामुळे मी आता तुमचा नाही आहे, भक्तांचा आहे. येतो मी. शुभरात्र. गोपाळ, असं काय करतोय गोपाळ? अहो अहो, तुम्ही तरी समजावा की त्याला असं का करतोय तू? या भिकाऱ्यांच्या घरातली ही शेवटची रात्र. उद्यापासून मी माझ्या आश्रमात असणार. मी माझ्या आश्रमात बादशाह असणार. उद्यापासून नवीन साम्राज्य, नवीन आश्रम, नवीन देवी सिंग जन्माला येणार. पहिल्याच दिवशी गर्दी दिसली पाहिजे. जेवढी जास्त गर्दी तेवढे माझे भक्तगण, जेवढे माझे भक्तगण तेवढं माझ्याकडे येणार दान. गर्दी आणायची कशी? गर्दी दिसली पाहिजे देवी सिंग पहिल्याच दिवशी. काय करू? कशी गर्दी आणू? देवी सिंग, तू ना मेंदू चालवायचं कमी केलंय. गर्दीची चावी आहे आपल्या हातात, सॉरी आपल्या खिशात. फोन कर.